आज मी अतिशय सिंपल डिश घेऊन आली आहे. अतिशय पौष्टिक असं आहे. आपण कणीस खातो किंवा त्याला कॉर्न म्हणतात. त्या कॉर्नचे आज मी तुम्हाला अतिशय सुपर असे आणि पौष्टिक तुम्हाला ढोकळे करून दाखवणार आहे. आणि मुलांच्या शाळा चालू झाल्या की नवनवीन पदार्थ मुलांना हवे असते. इथे छान कोवळे आपल्याला कणीस घ्यायचं आहे आणि त्याचे आपल्याला दाणे काढायचे आहे. परंतु मी ह्या पद्धतीने दाणे काढलेले आहे. चाकूच्या सहाय्याने दाणे काढायचे, परंतु थोडे सांभाळूनच काम करा, नाहीतर हातानेच आपले काढायचे. 2 कणीस घेतले होते आणि 2 कणसाचे असे दाणे निघालेले आहे. आणि आता हे कॉर्न दाणे आपला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आणि फिरवून घ्यायचं. पाणी न टाकता आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. त्याची बारीक जाडसर अशी आपल्याला पेस्ट करायची आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. मुळीच पाणी टाकायचं नाही. आता बाजूला ठेवायचं. नंतर एका पॉटमध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे. आता बेसन मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. कोणत्याही एका वाटीच्या मापानेच तुम्ही घ्या, लहान असो वाटी किंवा मोठी असो, पण 1 वाटी बेसन घेतलं ना आपण, तर 1 वाटीच आपल्याला रवा घ्यायचा आहे. म्हणजे सारख्याला सारखं प्रमाणच आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये 1 वाटीच आपल्याला दही टाकायचं आहे. म्हणजे रवा, बेसन आणि दही हे आपण तिन्ही कसं समान घेतलेलं आहे आणि आपल्याला तिन्ही मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे. लागेल तरच किंचित पाणी टाका, नाहीतर टाकायचं नाही. आणि असं 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. फक्त हिरवी मिरचीची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. बाकी त्यामध्ये काहीच टाकायचं नाही. लसूण वगैरे बिलकुल टाकायचा नाही, कारण लसणाचाच वास येईल. फक्त आपल्याला मिरचीच टाकायची आहे, हिरवी. आता प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता 10 मिनटाची रेस्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कॉर्नची पेस्ट टाकायची आहे. दोन्ही आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये जर पाणी लागेल तरच 1 किंवा 2 चम्मच आपल्याला पाणी टाकायचं आहे, नाहीतर पाणी टाकायचं नाही. थोडं घट्ट झालं असेल तर. आता इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. बघा, फक्त 1 किंवा 2 चम्मच आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची, बारीक करून घ्यायची. नंतर मीठ टाकायचं. मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. आणि थोडं हळद टाकायची, कलर येण्यासाठी हळद. आणि इथे हिंग टाकायचा. हिंग जर टाकलं ना तर ढोकळा अतिशय सुंदर आणि टेस्टी होतो. नंतर इनो टाकायचं. इनो जर नसेल तर तुम्ही बेकिंग सोडासुद्धा त्यामध्ये टाकू शकता. आणि अर्ध लिंबू पिळून टाकायचं. लिंबू पिळल्यामुळे अजून त्यांचा असा फसफसपणा येतो आणि थोडं हलकं होतं. आता प्लेटला आपण तेल लावून घेतलेलंच आहे, तर दोन्ही प्लेटमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे. वरून तिखट आपल्याला टाकायचं आहे आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं. मोठ्या गॅसवर आपल्याला 10 मिनटं होऊ द्यायचं आहे. आणि मधात चेक करून बघायचं की आपला ढोकळा झाला की नाही झाला. म्हणून मी चाकूच्या सहाय्याने चेक करून बघत आहे. बिलकुल बढिया आणि सुंदर असा सॉफ्ट आपला झालेला आहे. आणि दोन्ही आपल्याला प्लेट थंड करायला ठेवायचं आहे. थंड झाल्यावरच आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहे. त्याच्या आधी करायचे नाही. जर तुम्ही गरम असताना जर कराल ना तर मग काय होईल, तो खालून चिपकेल आणि ढोकळा व्यवस्थित निघणार नाही. बघा, थंड झाल्यावर काढलेला आहे. अतिशय मागूनसुद्धा छान जाळीदार असा झालेला आहे. आणि खूप जाडही नाही आणि खूप पातळ पण नाही. तर दुसऱ्या प्लेटमधला त्याचे काप करून घ्यायचे आपल्याला छोटे छोटे. बघा, अतिशय जाळीदार सुंदर झाला आहे. आणि याची टेस्टसुद्धा अतिशय सुंदर लागते. आपण कॉर्न कसे नुसते आपण उकळून खातो, पण तुम्ही अशा पद्धतीचा ढोकळासुद्धा करू शकता. आता तेल घ्यायचं थोडंसं, त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी झाली की लगेच त्यामध्ये तीळ टाकायचं आणि कढीपत्त्याची पानं, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, बस इतकीच फोडणी घ्यायची आपल्याला. आणि वरून टाकायची आहे. मिरची वगैरे काहीच टाकायचं नाही. जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. हा ढोकळा पचायलासुद्धा अतिशय हलका आहे. आणि आता कसं मुलांच्या शाळा चालू होणार आहे, मुलांना कसं नवनवीन पदार्थ पाहिजे ना, तर
मग तुम्ही हा ढोकळा करून देऊ शकता. आपण नेहमीच रव्याचा ढोकळा मी बऱ्याच वेळा केलेला आहे. आपण डाळीचे सुद्धा ढोकळा करतो, परंतु हा याच्यामध्ये कॉर्न टाकलेले आहे म्हणून याची टेस्ट अतिशय सुंदर आणि छान पण लागते. नक्की करून बघा. आणि ब्रेकफास्टला सुद्धा तुम्ही हा नाश्ता करून देऊ शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त